तर प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी 4 ते 5 जागा सोडायला आम्ही तयार आहोत। प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्यास आपण तयार आहोत। चर्चेतून मार्ग निघेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी संभ्रम ठेवू नये असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवारांशी बातचीत केलेली आहे तुषार कोहळेनं। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे। सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं काय स्टेटस आहे? नाही, स्टेटस काय, तीनही पक्षाच्या जागा वाटपांचा विषय संपलेला आहे। राहिला विषय प्रकाश आंबेडकर साहेबांचा। तर त्यांच्याबरोबर आता तीनही पक्षाचे आमचे नेते आम्ही बसून त्यांच्याबरोबर चर्चा करून पवार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की 4-5 जागा तर आम्ही कधी आत्ता तयार आहेत आणि त्यांना द्यायची ती जागा त्यांनी ठरवावी, चर्चा करावी। राहिला त्याच्या पलीकडे त्यांची काही इच्छा असेल तर बैठकीमध्ये तोडगा निघेल। त्यांची भूमिका सकारात्मक असेल, पुरोगामी विचाराची आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे जे आहेत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जे आहेत, त्या सगळ्यांची एकत्र मोड बांधण्यात आणि एकत्र येण्यात मला वाटतं कुठेही अडचण नाही आणि ती अडचण येऊही नये आजच्या स्थितीमध्ये। कारण संविधानच संपवण्याचं काम, लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम सुरू असताना आपण सगळ्यांनी मिळून एक सकारात्मक आणि मजबूतीनं पाऊल उचललं पाहिजे आणि तो पाऊल टाकला गेला पाहिजे अशी या राज्यातील सर्व लोकांची इच्छा आहे, मॅक्झिमम लोकांची इच्छा आहे। म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांना आमची विनंती असणार आहे की तुम्ही सोबत यावं, चर्चा करावी आणि मार्ग काढावा। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांच्यासाठी किती जागा सोडाव्या याबद्दल एकमत आहे? नाही, पवार साहेबांनी सुचवाच केलंच आहे की त्यांनी आता म्हटलंच आहे की 4-5 जागेवरची तयारी आहेच, पण वाढत असतील किंवा कमी होत असतील तर बसूनच निर्णय होईल आणि ज्यावेळेस हे सगळ्या जागांच्यावर फायनल होईल त्यावेळेस ज्यांच्या वाट्याला ज्या जागा झाल्या आहेत त्या वाट्यातून त्या जागा त्यांना देता येईल, काहीच अडचण नाही आहे। महाविकास आघाडीसोबत त्यांची युती होईल की नाही याबद्दल त्यांना संभ्रम आहे? नाही, संभ्रम आहे, त्यांच्या मनात आहे। तर संभ्रम का आहे मला काही माहीत नाही, प्रकाश आंबेडकर साहेबच सांगू शकतील। आंबेडकर साहेब सांगतील की संभ्रम काय आहे। बघा, त्यांना जर या देशातील आणि राज्यातील जी विरोधातली आज तानाशाही सरकार किंवा हुकुमशाही सरकारच्या विरुद्ध त्यांना एकत्र यायचं असेल तर मला वाटतं संभ्रम अजिबात राहणार नाही। कुठलाच संभ्रम राहण्याची काही गरज नाही, संभ्रम ठेवूही नये आणि बिना संभ्रम ठेवता मोकळ्या दिलाने ही चर्चा व्हावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा पूर्ण करावी अशी माझी विनंती प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे। होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।